नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अम्रपाली लोखंडे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती. तर बघा, आजचा हा व्हिडिओ खूप महिलांसाठी खूप खास आहे. कारण आपल्या महिलांना सवय असते की स्वतःची काळजी घ्यायची नाही, स्वतःला रिस्पेक्ट द्यायचा नाही, स्वतःची कमी किंमत करून घ्यायची, इतरांना जास्त किंमत द्यायची, इतरांची काळजी घ्यायची. तर बघा, आपल्याला या व्हिडिओमधून ना सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःचा आदर कसा करायचा हे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. की स्वतःचा मान राखा. आपण जर आपला मान राखला ना तरच अख्खं जग आपला आदर करू शकतो. नाहीतर आपल्यालाच आपली किंमत नसेल तर बाकीची देखील आपली कवडी किंमत करतात. तर बघा ना, आपण स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, स्वतःची किंमत कशी ओळखायची, स्वतःचा आदर कसा करायचा, हे या व्हिडिओमधून आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहावा असं मला मनापासून वाटतं. तर बघा, आपण स्वतःची किंमत कशी वाढवायची मानसशास्त्रामध्ये सांगितल्यात या गोष्टी. स्वतःला ओळखा, स्वतःचा आदर करा. तर बघा, आपल्या आयुष्यात एक प्रश्न, असा प्रश्न मनात येतो की लोकांनी मला महत्त्व द्यावे, यासाठी आपल्याला काय करावे लागेल सांगा. पण मानसशास्त्र आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. स्वतःची किंमत इतरांशी ठरवण्यापेक्षा आपण स्वतःला किती महत्त्व देतो हे अधिक महत्त्वाचं असते. स्वतःची किंमत म्हणजे अहंकार नाही बरं का, तर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे म्हणजे सेल्फ वर्थ नव्हे. उलट आपल्या गुणदोषासह स्वतःचा स्वीकार करणे, स्वतःच्या गरजांचा आदर करणे आणि चुकीच्या वागणुकीला मर्यादा घालणे म्हणजेच स्वतःची किंमत, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट. तर बघा, सतत इतरांची मान्यता शोधू नका. म्हणजे दुसऱ्यांचंच मत सतत शोधायचं नाही. मी चांगला आहे ना, लोक माझ्याबद्दल काय विचार, म्हणजे असं लोकांच्या मनावर चालायचं नाही. लोक मला काय म्हणतील, काय बोलतील, असं कधीच म्हणायचं नाही. मी चांगला आहे ना, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, त्यांना माझं काम आवडेल का, अशा प्रश्नावर आपला आत्मविश्वास अवलंबून असेल तर मन सतत अस्थिर राहते. मानसशास्त्रीय संशोधनात सेल्फ स्टीम आणि बाह्य मान्यता यांच्यातील संबंधावर बराच अभ्यास झालेला आहे. सतत इतरांच्या अप्रुव्हलवर अवलंबून राहिल्यास स्वतःबद्दलची भावना परिस्थितीनुसार बदलून जाते. म्हणजे जर समजा आपल्याला जर कोणी त्यांच्या मतानुसार वागवत असेल ना, तर आपलं मत हे आपल्याबद्दल निगेटिव्ह होऊ शकतं बरं का. म्हणून स्वतःला एकदा विचारा, मला हे योग्य वाटते का, इतरांची मते ऐका, पण प्रत्येक निर्णय हा त्यांच्यावर सोपवू नका. कारण दुसऱ्यांवर सोपवलेले निर्णय आपल्या स्वतःसाठी कधीही चांगले नसते. जर आपण बायचान्स कशामध्ये, कुठल्या गोष्टीमध्ये कधी कन्फ्युजन होत असेल, तेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही इतरांना विचारलं तरी चालेल, पण प्रत्येक निर्णय हे स्वतःच्या मनाला विचारून घ्या. तर चला, स्वतःची बोलण्याची पद्धत बदला. आता आपण एखाद्या मित्राची चूक झाली तर त्याला समजून घेतो ना, पण स्वतःची चूक झाली की स्वतःलाच कठोर बनवतो. असं म्हणतो स्वतःला की माझ्याकडून काहीच नीट होत नाही, मीच खराब आहे, माझ्यातच काही क्षमता नाही, अशी सेल्फ टॉक म्हणजे स्वतः बोलणं म्हणजे स्वतःबद्दलची नकारात्मकता भावना मनामध्ये आपल्या तयार होते. त्याऐवजी तुम्ही म्हणा ना की माझ्याकडून चूक झाली, पण मी त्यातून शिकू शकतो. स्वतःची दयाळूपणे बोलणे म्हणजे स्वतःच्या चुका दुर्लक्षित करणे नाही. त्याचा अर्थ चूक आणि व्यक्तीमध्ये फरक करणे होतो. तर बघा, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न नेहमी करू नका की आपल्या अशा वागण्याने समोरचा खुश होईल, असं नेहमी दुसऱ्यांचाच सतत विचार करत बसायचा नाही. तर सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो. एखाद्याला नाही म्हटल्यावर तो नाराज झाला की लगेच आपण स्वतःलाच अपराधी मानतो. नाही म्हणजे त्यांना वाईट वाटेल ना, असं म्हणायचं नाही की त्या व्यक्तीला वाईट वाटेल. आपल्या वेळेला, ऊर्जेला, मानसिक शांततेला मर्यादा असतात. योग्य ठिकाणी स्पष्टपणे सीमा आखणे म्हणजे स्वतःचा आदर करणे. स्वतःची तुलना इतरांशी करणे, तर आपली तुलना नेहमी इतरांशी नाही करायची. तर बघा, सोशल मीडियावर आपल्याला इतरांचे यश, प्रवास, पैसा, नाती आणि आनंद दिसतो, पण त्यांच्या आयुष्यातील संपूर्ण वास्तव्य दिसत नसतं. सतत तुलना केल्यास आपल्याकडे काय आहे यापेक्षा आपल्याकडे काय नाही यावर आपण जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे तुलना करायची असेल तर ती कालच्या
स्वतःशी करा. आज मी कालपेक्षा थोडा अधिक संयमी आहे का? आज मी एखादी चांगली सवय सुरू केली आहे का? आज मी माझ्या ध्येयासाठी काही पावले उचलले आहेत का? ही तुलना अधिक आरोग्यदायी आणि स्वतःसाठी चांगली आहे. तर पहा, स्वतःला दिलेली छोटी आश्वासने पाळा. म्हणजे आपणच आपल्याला एक प्रॉमिस केलेलं काय असतं. स्वतःची किंमत वाढवण्याचा एक साधा मार्ग म्हणजे पहिल्यांदा स्वतःवर विश्वास निर्माण करणे. उद्या 20 मिनिटं व्यायाम करेन, दररोज 30 मिनिटे अभ्यास करेन, रात्री वेळेवर झोपेन, अशी छोटी उद्दिष्टे ठरवा आणि शक्य तितकी पाळा. आपण स्वतःला दिलेली आश्वासने वारंवार पाळू लागतो की सेल्फ इफिकेन्सी म्हणजे मी काहीतरी करू शकतो. हा विश्वास मोठे बदल नेहमी मोठ्या कृतीनेच होतात असे नाही बरं का. छोट्या कृतींची सातत्यपूर्ण पुनरावृत्ती ही स्वतःबद्दलचा विश्वास मजबूत करू शकते. स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. आपण आपल्या मनाप्रमाणे जगायचं. कारण स्वतःची किंमत फक्त पैसा, पद, सौंदर्य किंवा प्रसिद्धीवर आधारित ठेवू नका. स्वतःला विचारा, माझ्यासाठी आयुष्यात खरंच महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? तर प्रामाणिकपणा, कुटुंब, स्वातंत्र्य, ज्ञान, सेवा, सर्जनशीलता. आपल्या मूल्यांकनानुसार निर्णय घेण्यास सुरुवात केली की बाहेरच्या लोकांच्या मतांचा प्रभाव हळूहळू कमी होतो. म्हणजे दुसरे व्यक्ती आपला थोडासा जो गैरफायदा घेतात ना, ते थोडं कमी व्हायला लागतं. चुकीच्या वागणुकीला सहन करण्याची शक्य सोडा. म्हणजे चुकीचे जे वागणूक आहे ना, त्यांना जास्त पाठिंबा द्यायचा नाही, पाठीशी घालायचं नाही. कोणी तुमचा अपमान करत असेल, सतत तुमच्या भावना दुर्लक्षित करत असेल किंवा तुमच्या मर्यादांचा आदर करत नसेल, तर प्रत्येक वेळी गप्प राहणे आवश्यक नाही. गप्प बसायचं नाही. शांतपणे आणि स्पष्टपणे सांगता येते त्यांना. अशा पद्धतीने माझ्याशी बोलणे मला स्वीकारणे नाही. स्वतःचा आदर करण्यासाठी प्रत्येक मात तोडण्याची गरज नसते, पण आवश्यक तेथे सीमा आखण्याची तयारी असणे देखील महत्त्वाचे असते. स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवा. आपल्यात जेव्हा प्रगती होते ना, तेव्हा आपण नोंद ठेवायला हवी की आपण काय केलं, आपल्यामध्ये काय सुधारणा झाली. आपले मन अनेकदा केलेल्या चुकांकडे जास्त लक्ष देते आणि केलेली प्रगती विसरते. म्हणून आठवड्यातून एकदा स्वतःला 3 प्रश्न विचारा. या आठवड्यात मी काय चांगले केले? मी कोणती गोष्ट शिकले? पुढच्या आठवड्यात मी कोणती एक गोष्ट सुधारू शकते? यामुळे लक्ष कमतरतेवरून प्रगतीकडे वळते. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट नक्की सांगेन. तुमची किंमत एखाद्याने तुम्हाला स्वीकारणे किंवा नाकारणे यावर अवलंबून राहत नाही. तुमच्याकडून चूक झाली म्हणून तुम्ही कमी होत नाही. कोणी तुमच्यावर टीका केली म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. कोणी तुम्हाला सोडून गेले म्हणून तुमचे अस्तित्व कमी होत नाही. स्वतःची किंमत वाढवण्याचा अर्थ या जगाला आपण किती मोठे आहोत हे सिद्ध करणे नाही, तो एक शांत प्रवास आहे. स्वतःला समजून घेणे, स्वतःचा स्वीकार करणे, स्वतःच्या मर्यादा ओळखणे, स्वतःच्या मूल्यानुसार जगणे आणि दररोज थोडी थोडी प्रगती करणे. कारण शेवटी जगाने आपली किंमत ओळखण्यापूर्वी आपण स्वतःची किंमत स्वतः ओळखणे खूप गरजेचे आहे. तर बघा, सेल्फ रिस्पेक्ट, स्वतःचा मान राखा, जग तुमचा आदर करेल. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची किंमत ओळखा. तुमचं सुख तुमच्या हातात आहे. चलो बाय.